तर वेगळं काही बोललो असेल तर राजकारण सोडेन असं अजित पवार यांनी थेट आव्हान दिलंय। अंबानींबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांचं हे विधान आहे। वक्तव्याचा विपर्यास करून फेक नरेटिव्ह पसरवलं जातंय असं अजित पवार म्हणाले। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं। एक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न चाललाय। मला इथं आता मीडियाचे वेगवेगळे माझे प्रतिनिधी आहेत आणि एवढं मला आज एक दोन जणांचे फोन आले, म्हणले दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल दाखवतात। म्हटलं काय झालं की एकेकाळी ह्या देशाची एक व्यक्ती म्हणजेच धीरूभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते। पेट्रोल सोडण्याचं काम, नीट ऐका वकील तुम्ही इथे, हे चॅनेलवाले वेगळंच काहीतरी दाखवतात की अजितनी वेगळा उल्लेख केला। मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो, मी जर वेगळा काही शब्द वापरलेला असेल तर राजकारण सोडून राजकारण। अजितदादांच्या धीरूभाई अंबानींवरच्या वक्तव्यावरून सध्या राजकारण पेटलंय। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात दादांनी धीरूभाई अंबानींचं उदाहरण दिलं। धीरूभाई अंबानी पेट्रोल सोडून कोट्यधीश झाले असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। मात्र सुरुवातीला ऐकताना सोडून हा शब्द चोरून असा वाटला। सोशल मीडियात चचा च झाला आणि दादांचं वक्तव्य व्हायरल झालं। अजितदादांचं हे वक्तव्य अंजली दमानी यांनी ट्विट करत टीका केली आणि त्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं। अंजली दमानी यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। पंपावर पेट्रोल चोरून अंबानी कोट्यधीश झाले आणि तुम्ही सिंचन घोटाळा MSCB घोटाळा करून काय केलं असा सवाल अंजली दमानी यांनी या ट्विटद्वारे विचारला। तर यावर सूरज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं। मराठीमध्ये एक म्हण आहे, धचा म करणं, तसं इथे स्वयंघोषित समाजसेविकेनं व्यक्तिद्वेषापोटी धरूनला चोरून केलंय। एकूणच चा च झाल्यानं अजित पवारांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियात सध्या हंगामा झालाय। नीट आणि व्यवस्थित ऐकलं तर सोडून हा शब्द आहे, पण काही स्वयंघोषित समाजसेविका, काही स्वतःला म्हणून घेणाऱ्या पत्रकार, ज्या काँग्रेसच्या PRO एजन्सी चालवतात, त्यांनी धचा मा कसा करायचा तर त्यांना पॅकेज मिळाल्यामुळं सध्या सोडून या वाक्याचा ते चोरून असा अर्थ लावतायत। एकतर वडेट्टीवार साहेबांकडचं पॅकेज बंद झालं असावं, स्पष्ट शब्द सोडून असताना त्याला धचा मा करणं, ह्या मला असं वाटते काहीतरी पॅकेज मोठंच उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं मिळालेलं असावं।